श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर येत्या 12 एप्रिलला वार शनिवार या दिवशी आलेली आहे चैत्र पौर्णिमा आणि चैत्र पौर्णिमा या दिवशीच हनुमानांचा जन्म झालेला आहे. त्यामुळे या दिवशी हनुमान जयंती देखील साजरी केली जाते. दरवर्षी चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती ही साजरी केली जाते. या शुभदिनी माता अंजनीच्या उदरातून हनुमानांचा जन्म झाला. जर आपण हनुमान जयंतीच्या दिवशी मनोभावे भगवान हनुमानांचे स्मरण केले आणि त्यांची पूजा केली तर ते आपल्या भक्तांचे रक्षण करत असतात. आणि म्हणूनच हनुमानांना प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी काही प्रभावी सेवा आणि उपाय हे केले जातात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी एक पिंपळाच्या पानाचा उपाय करायचा आहे. या ठिकाणी असं हे एक पिंपळाचं पान जे आहे तर ते आपल्याला अर्पण करायचं आहे. या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या पानाचा जर आपण एक उपाय केला तर कितीही कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. त्याचबरोबर 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल आणि तुमच्या नशिबात जी गोष्ट नाही ती सुद्धा घडेल. म्हणजे नशिबात नाही ते सुद्धा तुम्हाला मिळेल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे आणि कुठे हे पान अर्पण करायचं आहे, या पानाचा कसा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये जय बजरंगबली लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत देखील शेअर करा. जर तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे आणि ती इच्छा पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर इच्छापूर्ती होण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा ह्या असतातच. अगदी माझ्यापासून तर तुमच्यापर्यंत प्रत्येकाच्या मनात काही ना काही इच्छा ही असते आणि इच्छा पूर्ण होण्यासाठीच आपण खूप कष्ट, मेहनत देखील करत असतो. नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्याला काही उपाय हे करायचे असतात. तर कलियुगामध्ये हनुमानांना लवकर प्रसन्न होणारी देवता म्हणून ओळखलं जातं. इच्छापूर्ती देवता म्हणून ओळखलं जातं आणि आपल्या इच्छा ह्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात हनुमानांच्या कृपेने व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख, अडचणी, संकट हे दूर होतात. म्हणूनच तुम्हाला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि ब्रह्ममुहूर्तावर उठून तुम्हाला हे स्नान जे आहे तर ते करायचं आहे. या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी, हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्हाला सकाळी ब्रह्ममुहूर्त उठून लवकर स्नान करायचं आहे आणि स्नान करून झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची पूजा अर्चा करायची आहे. यानंतर तुम्हाला एक कलश भरून घ्यायचा आहे. एक कलश पाण्याने स्वच्छ भरून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये पाणी जे आहे तर ते तुम्हाला ताजं घ्यायचं आहे. या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर चंदन टाकायचं आहे. त्याचबरोबर त्यामध्ये तुम्हाला थोडंसं कच्चं दूध आणि गंगाजल टाकायचं आहे. त्याचबरोबर एक दिवा घ्यायचा आहे. दिव्यामध्ये थोडंसं मोहरीचं तेल तुम्हाला घालायचं आहे. जर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर जे तुमच्याकडे आहे ते घालायचं आहे आणि त्यामध्ये चिमूटभर तुम्हाला पिवळी किंवा काळी मोहरी टाकायची आहे. त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये 2 वातींची एक वात करून लांब कापसाची वात त्यामध्ये घालायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा दिवा ते पाणी घेऊन पिंपळ वृक्षाखाली जायचं आहे. पिंपळ वृक्षाखाली गेल्यानंतर तिथे तुम्हाला सर्वप्रथम हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याखाली तुम्हाला अगोदर काहीतरी आसन टाकायचं आहे. त्या पिंपळाच्या झाडाचं पान जरी ठेवलं तरीसुद्धा चालेल. त्यानंतर सोबत घेऊन आलेला जो पाण्याने भरलेला तांब्या आहे तर त्या तांब्यातलं पाणी जे आहे तर त्या वृक्षाला तुम्हाला घालायचं आहे. गोलाकार पद्धतीने घालायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा आहे. यानंतर तुम्हाला या पिंपळ वृक्षाची 11 पानं तोडायची आहेत आणि हे पानं घेताना तुम्हाला कुठे चिरलेली किंवा कापलेली, खराब झालेली घ्यायची नाहीत.
चांगली 11 पानं तुम्हाला घ्यायची आहेत. आता पहा, ज्यावेळेस तुम्ही हे पानं तोडणार आहात तेव्हा तुम्हाला त्या झाडाची माफी मागायची आहे. हे पानं तुम्ही कशासाठी घेत आहात ते सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे. कारण पहा, पौर्णिमेच्या दिवशी या दिवशी माता लक्ष्मीचा वास या पिंपळ वृक्षामध्ये असतो आणि ज्यावेळेस तुम्ही हे पानं तोडताल त्यावेळेस तुम्हाला त्या पिंपळ वृक्षाची माफी मागून हे पानं तोडायचे आहेत. यानंतर तुम्हाला ते पानं घरी घेऊन यायचे आहेत. घरी घेऊन आल्यानंतर ती स्वच्छ पाण्याने धुवून काढायची आहेत. त्यानंतर तुम्हाला कुंकवाच्या साहाय्याने त्या पानावरती कुंकवामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं, पेस्ट करायची आणि त्या पानांवरती तुम्हाला श्रीराम असं लिहायचं आहे आणि त्या पानांची एक माळ तुम्हाला तयार करायची आहे. आणि हे पानांची माळ घेऊन तुम्हाला हनुमानांच्या मंदिरात जायचं आहे. जात असताना एक तांब्याचा कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला थोडेसे चंदन त्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर ते पाणी तुम्हाला हनुमानांना अर्पण करायचं आहे. आणि ही जी पानांची माळ घेऊन गेलेला आहात तर ती पानांची माळ तुम्हाला जे हनुमान आहेत त्यांच्या गळ्यामध्ये घालायची आहे. दोन्ही हात जोडून तुमची जी काही इच्छा असेल ती व्यक्त करायची आहे आणि तिथे बसून तुम्हाला 3 वेळा हनुमान चालीसेचं पठण करायचं आहे. जर तिथे गर्दी असेल, जागा नसेल तर तुम्ही साईडला बसून देखील तिथे हनुमान चालीसेचं पठण करू शकता. त्याचबरोबर बघा, ज्यावेळेस तुम्ही हे पिंपळ वृक्षाला पाणी अर्पण करायला घेऊन जाणार असाल किंवा तुम्ही तिथे पानं तोडणार असाल त्यावेळेस पिंपळ झाडाचं जे पान असेल तर त्या पानावरती तुमची जी काही इच्छा असेल तर ती तुम्हाला तिथे कुंकवाच्या साहाय्याने लिहून यायची आहे. जी इच्छा असेल ती तुम्हाला अगदी शॉर्टकटमध्ये त्या पिंपळाच्या पानावरती लिहून घरी यायचं आहे. म्हणजेच नोकरी प्राप्तीबद्दल असेल किंवा धनप्राप्तीबद्दल असेल किंवा अजून काही तुमची जी काही इच्छा असेल तर ती तुम्हाला शॉर्टकट लिहून घरी यायचं आहे. जेव्हा तुम्ही अशी इच्छा त्या पानावरती लिहून येता त्यावेळेस तुम्हाला ते पान तोडायची गरज नाही. तसंच ते पान तिथे तुम्हाला त्या झाडाला ठेवायचं आहे आणि ज्यावेळेस आपण अशी इच्छा तिथे लिहून येतो त्यावेळेस माता लक्ष्मी आपली इच्छा ही नक्कीच पूर्ण करते. तर अशा पद्धतीने जे काही उपाय तुम्हाला सांगितलेले आहेत तर ते तुम्ही हनुमान जयंतीच्या दिवशी नक्की करा. तर चला, इथेच थांबवते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.